अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी कडेपठार मंदिराच्या ट्रस्टमध्ये मोठा गैरकारभार होत असल्याचा आरोप माजी सचिव सदानंद बारभाई आणि देवसंस्थानचे विद्यमान विश्वस्त नितीन कदम यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी 6 धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली असून देवस्थानच्या देणगी पावत्यांमध्ये आणि तेल लिलावामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन करण्यात आल्याने जेजुरीत मोठी खळबळ माजली। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या कडेपठार मंदिरातील ट्रस्टमध्ये नक्की चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। आता जो ट्रस्टचा सगळा कारभार चाललाय हा मनमानी कारभार आहे, हुकुमशाहीसारखा कारभार आहे। यामध्ये आता त्यांच्या मुलांना सहभागी केलेले आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की धर्मादाय सहआयुक्त यांनी 2017 साली ही ट्रस्ट बरखास्त केली होती। हायकोर्टामध्ये त्यांची केस चालू आहे, पण विश्वस्तांना कारभार करण्याकरता स्टे मिळाला आहे। त्या स्टे मध्ये एक महत्त्वाचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे। तो कोणता तर विश्वस्तांनी कोणताही पॉलिसी डिसिजन धर्मादाय कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय घ्यायचा नाहीये। परंतु या सर्व गोष्टीचा विसर विश्वस्तांना पडलेला दिसतोय का तर मनमानी कारभारामध्ये विश्वस्तांनी चेंज रिपोर्ट करता आपल्या मुलांना सहभागी करून घेतलेले, त्यासाठी कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नाहीये। संपूर्ण कारभार हा विश्वस्तांच्या मुलांच्या हातात दिलेला आहे। विश्वस्तांनी जी इतर काही केलेली कामे आहेत की ज्यामध्ये प्रचंडपणे भ्रष्टाचार किंवा काही चुकीच्या गोष्टी आढळून येतात, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ट्रस्टचं सगळ्यात प्रमुख उत्पन्न जे आहे जे तेल टेंडर आहे, जे मी तिथं कार्य 2014 साली माझी तिथं सचिवपदी नियुक्ती झाली। 2014 ते 2022 या कार्यकालात मी तिथं सचिव म्हणून काम करत होतो। तर या कार्यकालामध्ये मला विश्वस्तांच्या काही ज्या गोष्टी समोर आल्या, ज्या चुकीच्या गोष्टी समोर आल्या की ज्याच्यामुळे ट्रस्टला किंवा विश्वस्तांना नुकसान होईल, या मी दाखवून द्यायचा प्रयत्न केला। तर त्या समोर सांगतो की त्यामध्ये तेल टेंडर द्यायचा अधिकार ट्रस्टला विश्वस्तांना 33 महिन्यात असताना 99 महिन्याचं तेल टेंडर काढले गेलं। तर याबाबत विचारणा केली गेली। मौल्यवान धातू जो ट्रस्टच्या लॉकरमध्ये पाहिजे तो विश्वस्तांच्या घरी आहे, तो कसा? त्याच्यानंतर ट्रस्टच्या मंदिराच्या आवारामध्ये इंटरनेटचा टॉवर आहे, त्या इंटरनेटच्या टॉवरच्या भाड्याविषयी सुद्धा तफावत जाणून आली। देणगी पुस्तकाची छपाई, सगळ्यात महत्त्वाचं की ट्रस्टला देणगी ज्या आधारे येते ती देणगी पुस्तकाची छपाईचं टेंडर कोणालाही न देता विश्वस्तांनी स्वतःच्या घरामध्ये ते छपाई करून ही पुस्तकाद्वारे देणगी गोळा केली जाते। म्हणजे छपाई किती केली जाते किंवा त्यामध्ये नक्की किती उत्पन्न मिळू शकतं हे अंधारात ठेवले गेलेलं आहे।